नमस्कार. शिवलीलामृत ग्रंथ वाचन या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 14वा वाचणार आहोत. श्री गणेशाय नमः. भस्मासुरहरणा भाललोचना भार्गव वरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभयहरणा भेदातीता भूताधिपते भवानीवरा भक्ततारका योगीभूषणा भूतपालका भाविकरक्षका भवभयहारका भक्तरक्षका भवशोषणा त्रितापशमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवनजनका त्र्यंबका त्रैरक्षका त्रिकांतवेद्या. तुझ्या कृपाबळे समस्त त्रयोदशाध्याय पर्यंत कथिले शिवलीलामृत. आता कळसाध्याय 14वा. 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न. सांगितले स्वामी कार्तिकाचे जनन. यावरी शौनकादिका लागून सूत सांगे नैमिषारण्यी. सिंहावलोकने तत्वता परिसा गजास्य षडास्यांची कथा. दोघेही धाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने. गजतुंडा ओसंगा घेऊन विश्वजननी देत स्तनपान. शुंडादंडे करून दुग्ध ओढित गजास्य. आंबेच्या पृष्ठीवरी प्रीती शुंडा फिरवित गणपती. गुंडेत पाय साठवुनी षण्मुखाप्रती. बोलत असे ते दवा म्हणेन हे घेई का अमृत. ब्रह्मादिका जे अप्राप्त. स्कंद बोले क्रोधयुक्त उच्चिष्टन तुझे हे घे मी. षडानन म्हणे चराचर जननी लंबनासिक मज लागुनी. उच्चिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी. सांग मृडानी काही आते शुंडे सदरुनिया खाले. पाडुकाय ये वेळे माते याचे नासिक विशाळ आगळे. काहो ऐसे केले तुआ इंद्र चंद्र मित्र निर्जर. मूर्ती प्रसवलीस मनोहर परिहालंबनासिक कर्णथोर. दंत एक बाहेर दिसतसे ऐका का प्रसवलीस बाळ. ऐकता हासे पया पेन धवल. धरा धरेंद्र नंदिनी वेल्हाळ तिसीही हास्य नाटोपे. स्कंद म्हणे जननी पाही यास उतरी मज स्तनपान देई. मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली बैसविले. षण्मुख आडवा घेवोनी स्तन जो घाली त्याच्या वदनी. पाचही मुखे आक्रंदोनी रडो लागली ते धवा. ते देखोनी गणनाथ पोट धरोनी गदा गदा हासत. म्हणे आंबे तुझा हा कैसा सुत. हाक फोडित आक्रोशे एक स्तन घातला याचे वदनी. आणिक पाच आणिसी कोठुनी ऐसे ऐकता पिनाक पाणी. काय हासोनी बोलत काय म्हणतो गजवदन. ऐसा को प्रसवलीस नंदन. यावरी अपर्णा सुहास्यवदन प्रतिउत्तर देतसे. म्हणे हा तुम्हा सारिका झाला नंदन. तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण. ऐकता हासला त्रिनयन पुत्र पाहोन सुखावे. यावरी षण्मुख आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती. विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड. दोघेही रडता ऐकोनी धावोनी आला जगत्र जयनी. वक्रतुंडासी हृदयी धरोनी म्हणे बाळा काय झाले. तव तो म्हणे स्कंदे येऊन आंबे धरिले माझे कर्ण. बोलिला एक कठीण वचन तुझे नयन सानकारे. जगदंबा मग हासोन अग्निसंभूताप्री बोले वचन. गजाननासी कठीण भाषण ऐसे कैसे बोलिलासी. स्कंद म्हणे तर्जनी उचलोन येणे मोजिले माझे द्वादश नयन. यावरी हेमवती हासोन एकदंता प्रती बोलत. म्हणे हे तुवा अनुचित गेले कुमाराचे नयन का मोजले. यावरी नागानन बोले ऐक माते अन्याय याचा. माझी गुंडा लंबायमान येणे मोजली चवंगे घालून. अन्याय हा थोर त्रिभुवनाहून करी ताडन आंबे यासी. यावरी स्वामी कार्तिक बोलत आंबेणे माझे मोजिले हस्त. यावरी करिमुख बोलत मैनाक भगिनी ऐकपा. याचा अन्याय एक सांगेन ऐकता तू यासी करशील ताडन. नगात्मजा आणि त्रिलोचन सावधान होऊन ऐकती. इभमुख म्हणे भेडसावून
मज बोलिला हा न साहवे वचन, तुझे पोटका थोर पूर्ण, मोदक व भक्षिले. ऐसे ऐकता मृडानी, दोघांसी हृदयी धरी प्रीती करुनी, दोघांसी प्रिय वस्तू देऊनी समजाविले ते धवा. यावरी मदनांतक पाहे, सिंहासन बैसला आनंदमय, जगदंबा मुखाकडे पाहे, हास्यवदन करुनिया. यावरी विरूपाक्ष बोलत, काहो हास्य आले अकस्मात. यावरी त्रैलोक्य माता म्हणत, नवल एक दिसतसे. तुमच्या जटा मुकुटात ललनाकृती काय दिसत, तुमची करणी अद्भुत पद्मज बिडोजा समजेना. कैलासपती म्हणे इभगमने, हरिमध्ये मृग शावक नयने. मस्तकी जळव धरिले वरानने, बिंबाधरे पीकस्वरे. यावरी चातुर्य सरोवर मराळी, हेरंब जननी म्हणे कपाळमाळी. जळातरी स्त्रीचे वदन ये वेळी, दिसते मज भालनेत्रा. यावरी बोले कैलासराज, विद्रमाधरे मुख्य नव्हे ते वारिज. शोभायमान सतेज टवटवीत दिसतसे. यावरी सलज जलदवर्णा, स्कंदमाता म्हणे पंचदश नयना. कुरळ केश व्याघ्र चर्मवसना, कृष्णवर्ण दिसताती. यावरी बोले पंचवदन, कमळी मिलिंद घे सुगंध बैसोन. नुसतेस पुस्ती छंद घेऊन, रमारमण सहोदरी. यावरी बोले भुजंग त्रिवेणी, कमळास भोवया खटवांग पाणी. तुमच्या मायेची विचित्र करणी, अम्नाय श्रुती नेणती. यावरी बोले हिमनग जामात, भ्रुकुट्या नवे पाहे त्वरित. सलिल लहरी तळपत, दृष्टी तरळली तुझी काहो. यावरी सकळ प्रमदांची वामिनी, बोले कंबुकंठी कमंडलुस्तनी. म्हणे कैरवास नेत्र पिनाक पाणी, काहो दिसती आकर्णते. यावरी शफरी ध्वज दहन बोलत, कमळाभोवते नीरभोवत. नेत्र नवेत मीन तळपत, हंस गमने निरखी बरे. जे अनंत गुण परिपूर्ण वेल्हाळ, त्रिपुरहर सुंदरी बोले प्रेमळ. म्हणे राजीवास स्तन युगुळ, कमंडलू ऐसे दिसती का. यावरी बोले त्रिशूळ पाणी, ऐके वसुधाधर नंदिनी. ते स्तन नवती दोन्ही, विलोकोनी पाहे बरे. गंगाहदाचे दोन्ही तिरी, चक्रवाके बैसली साजिरी. दुर्गा म्हणे मदनारी, बहुत साहित्य पुरवितसा. एकाचे अनेक करून दाखविले हे त्रिभुवन. तुमचे मौनेच धरावे चरण, बोलता प्रमाण न म्हणावे. मग मांडुनिया सारी पाठ, खेळती दाक्षायणी नीळकंठ. ज्याचे खेळ ऐकता वरिष्ठ, भक्त होती त्रिजगी. दोघे खेळता आनंदगन, तो आला कमलोद्भवन वंदन. ब्रह्मवीणा वाजवून करिस्तवन अपार. मग क्षण एक स्वस्थ होऊनी, खेळ विलोकी नारद मुनी. म्हणे पण केल्या वाचुनी, रंग नये खेळाते. दोघांसी मानले ते बहुत, मग पण करुनिया खेळत. जिंकील त्यासी एक वस्त, आपुली द्यावी निर्धार हा. तो प्रथम डाव तेच क्षणी, जिंकिती झाली मेनका नंदिनी. व्याघ्रांबर घेतले हिरोनी, नारद मुनी हासतसे. दुजाही डाव जिंकिता भवानी, घेतले गज चर्म हिरोनी. एका मागे एक तेच क्षणी, 10 आयुधे घेतली. जो तो डाव जिंकी भवानी, सर्व भूषणे घेतली हिरोनी. शेवटी कौपीनही सांडोनी, शंकर झाला दिगंबर. सुरभी पुत्र जिंकिला, तोही देवीने आपुला केला. नारद गदगदा हसिन्नला, काय बोलिला शिवासी. म्हणे स्त्रीने जिंकिले पण करून, गेला तुझा महिमा पूर्ण. सृष्टी अवघी मायाधीन, तू निर्गुण निर्विकार. चराचर आहे मायाधीन, तुझ इणे दिदले सगुणपण. एरवी तू अव्यक्त पूर्ण, तुझ कोण पुसित होते. एवं तू मायाधीन झालासी पूर्ण, आता बघतासी कैसे दाविसी वदन. ऐसे ऐकता भाललोचन, गेला रुसून घोरबना. इतके कृत्य करून गेला तेथून ब्रह्मनंदन. शंकर सर्व संग टाकून, निरंजनी वास केला. शोधिता न पडे कोणासी ठाई, योगी ध्याती सर्वदा हृदयी. न कळे मुळाग्र कोठे काही, जाती कुळ नसेची. नामरूप गुणातीत, गोत्र वर्णाश्रम विरहित. चहुदेहासी अतीत, कोणा अंत न कळेची. असो जगदंबा सख्या घेऊनिया, बनासी चालिली शोधावया. गिरीकंदरी मठ गुहा शोधुनिया,
भागली बहुत जगदंबा, सर्व तीर्थे शोधिली सवेग, बहुतांशी पुसिला त्याचा मार्ग, जो शोधिता अष्टांग योग, योगियान ठाई पडेना, पंचाग्नी साधन धूम्रपान, जटाधारी नग्न मौन, एकी सदा झाकिले नयन, एक गगन विलोकिती, एक उभेची निरंतर, घेती वायूचा आहार, त्यासही पुसता श्री शंकर, कोठे आहे न बोलती, एक करीती सदा यज्ञ, एक करीती हिंसा बलिदान, परितेही दुरे डोळे भरून, कष्टी होती सर्वदा, एक 64 कळा दाविती, एक 14 विद्या मिरविती, एक वादविवाद निगुती, करिता बहुत भागले, एक सांगती पुराण, एक नाचती उड्या घेऊन, लोकाच सांगती उपदेश ज्ञान, परी उमारमण दुरावला, एक नाशिती कृषे मृत्तिका उदक, म्हणती आम्ही तुकेनी पावन देख, त्यासही पुसता कैलास नायक, न पडे ठाई तत्वता, जे आदिमाया विश्वजननी, अनंत शक्तींची स्वामिनी, ते श्रमली नाना साधनी, इतरांची कहाणी काय तेथे, ठाई पडावया शिवस्वरूप, क्षीराब्धिजापतीत करी तप, मघवाद्रुहीण करिली साक्षेप, निशिदिनी याच लागी, ऋग्वेद स्थापित कर्म, यजुर्वेद बोले ज्ञान निस्सीम, उपासना मार्ग उत्तम, अथर्वर्ण स्थापित से, सामवेद सांगे गायन, न्यायशास्त्री भेद गहन, म्हणती ईश्वर समर्थ जीवसान, त्याचे पद न पावती ते, मीमांसा स्थापिती कर्ममार्ग, सांख्य प्रकृती पुरुष विभाग, पातंजली सांगती योग शब्द विभाग व्याकरणी, सर्व निरसुनी उरले उत्तम, वेदांती म्हणे तेची ब्रह्म, तो शिव ब्रह्मानंद परम, वेदशास्त्रा अगम्य जो, त्या शिवाचे नाम घेऊनी, जगदंबा वाहे घोरवनी, सकळ अभिमान टाकुनी, वल्लभामी शरण तूते, सकळ तत्वे शोधिता साचार, शेवटी होय साक्षात्कार, तैसा हिमाचळी त्रिपुरहर, विलोकिला जगदंबेने, तो स्वात्वमुखी झाला तल्लीन, झाकिले असती पंचदश नयन, देवी म्हणे श्वशुरग्रही येऊन, रहिवास केला असे, अपर्णामनी विचारी, याच रूपे जवळी जाऊ जरी, तरी मजवरी ये अवसरी, क्रोधायमान होईल, मग भिल्लीचा वेश धरून, मयूर पिशाचे केले वसन, अनुपम वेश धरून, मुरहर भगिनी चालिली, अनंत कमळ भावांड माळा, त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा, तिने स्मरहर मोहिला, नृत्य गायने करुनिया, अनंत भक्ती भोवत्या विराजती, विमानी अष्टनायका तन्मय होती, किन्नर गंधर्व आश्चर्य करीती, गायन रती ऐकुनिया, वैरभाव वनचरे विसरती, आहार त्याजिला तन्मय होती, नद्यांचे जलप्रवाह खंडती, पक्षी विसरती देहभाव, निश्चळ झाला पवन, विदुकुरंग गेला वेदोन, कुंभिनी भार सांडोन, फणिवतीवरी येऊ पाहे, अंगीचा सुटला दिव्य आमोद, देव पाहती होऊनी षटपद, नृत्य करिता भाव विविध, दावी नाना प्रकारांचे, शीललत्व दाहकत्व सांडून, वाटे ताटंक झाले विदुंडच झाले विधू चंड किरण, देवललना म्हणती ओवाळून, इजवरून जावे समजती, आदिजननीचे अपार लाघव, नेणती शक्रादी कमलोद्भव, दिव्य हिरे खाणीचे वैभव, दंत तेजे झाकिले, दंतपंक्तींचा झळकता रंग, खडे ते हिरे होती सुरंग, तनुचा सुगंध अभंग, नभवेदुनी वरी जाय, पदमुद्रा जेथे उमटत, सुवास कमळे जेथे उगवत, जेथींच्या परागास वेधोनी वसंत, प्रदक्षिणा करी प्रीतीने, अनंत विद्युल्लता कचोळ, तैसे स्वरूप तेज निर्मळ, नेत्र उघडोनी जाश्वनीळ, पाहता झाला ते दवा, पायी पैंजण नुपुरे ऋणजुणती, त्यात क्षुद्रघंटा रसाळ गर्जती, करींची कंकणे झणत्कारती, नृत्यगती सरसींच, फुलता चाप चढवूनी, कामशत्रू विदिला नयन कटाक्ष वाणी, मनकुरंग पाडिला धरणी, सुरवरा करणी नकळेची, दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण, पंचबाणे व्यापिला पंचवदन, तप ध्यान विसरून वृत्तांत पुसे ती येते, म्हणे तू नारी कोठील कोण, कामानळ शांतवी वर्षयनी घन,
तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवन ऐसे दुजे नाही. तुझा वदन इंदू विलोकून चकोर झाले माझे नयन. आता वरी मज लागून तुझा दीन मी झालो. यावरी बोले भिल्लिणी उमे ऐसी ललना टाकुनी. का बैसलासी घोरवनी कैलास भुवन तजोनिया. मी तो परनारी निश्चित न वरी न घडे कदा सूत. तू वामन जिंकिले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तू. यावरी बोले पिनाक पाणी मी दुर्गेवरी आलो रुसोनी. तिचे मुख न पाहे परतोनी नाम स्वप्नी न घेची. यावरी भिल्लीण बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत. हे त्रिभुवन जाळील क्षणात अणुमात्र गोष्ट कळताची. यावरी बोले जगन्नाथ ती बहुकाळची कठीण अत्यंत. दक्ष यागी उडी घालीत क्रोध अद्भुत तियेचा. पुढे गेली पर्वताचे पोटी मागुती किसी वरी मी दुर्जटी. परी ती कवटाळीन मोठी अति कपटी मी जाणे. भिल्लीण म्हणे ऐकिले कानी तू कपटी आहेस तिजहुनी. शिरी ठेविली स्वधुनी भोळी भवानी अत्यंत. दुर्गे ऐसी पट्टराणी ऐकुनी का हिंडसी वनी. परललना देखोनी नयनी गळा येऊनी पडो पाहसी. मागुती बोले कैलासनाथ क्षणात सृष्टी घडामोड करीत. शुंभ निशुंभादी दैत्य युद्ध करुनी मर्दिले तिने. ती तरी येथे आली धावून उदंड प्रार्थना केली पूर्ण. तरी मी नवजाय परतोन कैलासासी निश्चये. तिसी न करी संभाषण तुझीवरी मी चालो तुझ आधीन. जिकडे नेशील तिकडे येईन वचनाधीन तुझ्या मी. यावरी बोले गोरटी भवानी वैसली तुझ्या पाठी. दोन वेळावरीला दुर्जटी तिची गती हे केली. मग माझा पाड काय तुझ केव्हा टाकोनी जाशील ते न कळे मज. द्युती पण खेळता सहज तुझे त्वाची हरविले. न बोलोची मदन दहन भिल्लिणी मागुती करी नृत्य गायन. मग उठविला पंचदश नयन तिसी अलिंगन द्यावया. अंबा चालिली सत्वर दीर्घ शब्द बोले त्रिपुरहर. मुख शशी दावी सुंदर भाक घेई मै माझी. तू मजमाळ घाली येऊन मीन जाय तुझ टाकून. मग जगदंबा बोले हासून यावे भुवना माझिया. तुमची होईन कामिनी अवश्य बोले खटवांग पाणी. मदनातक वेधोनी कैलासासी नेला तेधवा. सिंहासन बैसवून षोडशोपचारे केले पूजन. देवीने दृढ धरिले चरण कंठी माळ घातली. दैवी आपले स्वरूप प्रकट करी तटस्थ पाहे त्रिपुरारी. मग असती परस्परी एकमेका पाहोनी. शिव म्हणे धन्य भवानी त्वाचे आणिले मज समजावनी. सूत शौनकादी लागोनी कथा सांगे विचित्र. करी वीणा घेऊनी भस्मसुत शिवाजवळी आला अकस्मात. म्हणे हे विश्वंबर विश्वनाथ तुझे भक्त देखिले बहु. परी क्रांतीनगरी श्रीयाळ धीर गंभीर उदार सुशीळ. कीर्तीने भरले दिग्मंडळ सात्विक केवळ क्षमावंत. तेणे घातले अन्नसत्र झाली वर्ष 10 सहस्र. इच्छा भोजन दान पवित्र अतितान प्रती देतसे. अवनीजे अगम्य वस्त भोजन मागितली अकस्मात. प्रयत्ने आणून पुरवित शिवभक्त थोरतो. ऐसे नारद सांगता वर्तमान त्याच्या ग्रहापती पंचवदन. कुश्चळ अतिवेश धरून येता झाला ते समयी. अंगणोबा ठाकला येऊन परमकोपी जेवी दावाग्न. दुष्टवचन बोले कठीण रूपही संपूर्ण कुश्चळची. म्हणे मज देईन इच्छा भोजन नातरी जातो सत्व घेऊन. श्रीयाळ चांगुणा येऊन पाय धरती सद्भावे. आणोनी बैसविला आसनी त्याची क्रोधवचने सोशुनी. षोडशोपचारे पूजा करुनी कर जोडयुनी ठाकती पुढे. मागा स्वामी इच्छा भोजन एरू म्हणे नरमास देई आणोन. तू चोर आणीसी धरून त्याचे मासन घे मी. धरोनी माझा उद्देश विकत आणीसील मनुष्य. ते न घे मी निशेष सत्य सत्य त्रिवाचा. चांगुणा म्हणे कर जोडून मी आपुल मास देते करी भोजन. श्रीयाळ म्हणे मानेल पूर्ण माझे मास देतो मी. एरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचकांचे माता पिता. तुम्हा दोघासी भक्षिता अन्नसत्र खंडेल. तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ
5 वर्षाचा चिलया बाळ 32 लक्षणी बेल्हाळ तो मज देई भोजना. ऐसे ऐकता वचन माया मोह जाळ दूर करून म्हणती अवश्य जा घेऊन मग सदाशिव बोलत. मी काय वृक व्याघ्र रिस बक्षू तव पुत्राचे मास उबगन मानुनी विशेष पचवून घाली मज आता. माया मोह धरून कोणी कराल जरी रुदन तरी मी जाईल उठून सत्व घेऊन तुमचे. अवश्य म्हणून पतिव्रता उभी ठाकोनी बाहे निजसुता. म्हणे बाळा चिलया गुणवंता खेळावया कोठे गेलासी. तुझ लागी खोळंबला अतीत बाळा माझ्या येई धावत. ऐसे ऐकता अकस्मात बाळ आला धावनी अतितासी करुनी नमन. माता पित्यांचे धरी चरण माता म्हणे तुझे पिशीत दान अतीत मागतो राजसा. बाळ बोले स्नेहे करून हा देह म्या केला शिवार्पण. अतीत होता तृप्तपूर्ण उमारमोण संतोषेल. ऐसे ऐकता झडकरी बाळ घेतला कडियेवरी पाकशाळे भीतरी घेऊन गेली वधावया. चिलयासी चुंबन देऊन हृदयी धरिला प्रीती करून. बाळ म्हणे पुढती येऊन तुझ्या उदरी जननीये माया जाळ सर्व सोडून. मन केले वज्राहुनी कठीण चिलयाचे शिर छेदून. काढिले मास अंगीचे आपणासी पुत्र नाही म्हणून या शिरकमळ ठेविले पहावया. शरीराचे पाक करून या उठवी भोजना अतिताते. अतींद्रिय दृष्टा श्री शंकर अनंत ब्रह्मांडाचा समाचार. सर्व ठाऊक सूत्रधार कळले शिर ठेविले ते. उठोनी चालिला तात्काळ धावती चांगुणा श्रीयाळ. एरू म्हणे कळले सकळ शिरकमळ ठेविले. सर्व गात्रात शिरप्रधान तेची कैसे ठेविले वंचून. तव ती दोघे धरिती चरण तेही पचवनी घालितो. शोभन धरावा अंतरी नेणतपणे चुकलो जरी. तरी सर्वज्ञा तू क्षमा करी तत्वामुचे राखावे. मग बैसला आसन येऊन म्हणे शिर येई बाहेर घेऊन. उखळात घालून कंडन मज देखता करी आता. अश्रू आलिया तुझ्या नयनी की कष्टी झालिया अंतकरणी. तरी पुत्र गेला सत्वास हानी करून जाईन तुमच्या. अवश्य म्हणे नृपललना शिर आणून करी कंडणा. सत्व पाहे कैलास राणा अंतरी सद्गद होऊनी. निज सत्वाचे उखळ धरिले धैर्याचे करी मुसळ. कांडित बैसली वेल्हाळ निर्धार अचळ धरुनिया. अतीत म्हणे परम मंगळ गीत गाय रसिक सुढाळ. खंती करिता पया फेन दवल दुरावेल जानपा. ते सद्भाव सरोवर विलासिनी कोमल हृदय नृपकामिनी. की निश्चळ गंगा भरुनी जात मर्यादा धरुनिया. तिचे पाहता निजवदन काळवंडला रोहिणी रमण. मृगशावाक्षी गुणनिधान उपमा नाही स्वरूपाते. म्हणे कोमलांगा बाळ सुकुमारा सुलक्षणा सुशिला नृपकिशोरा. सुहास्य वक्रा राजीव नेत्रा एवो निउदरा धन्य केले. तू सुकुमार परम गुणवंता माझे निष्ठूर घाव लागती माथा. तुझवीण परदेशी आता दुबळी भणंग झाले मी. कूचक मंडली अतिसुंदरा कंचुकी बाहेर फुटल्या दुग्धदारा. की भूलिंगासी एकसरा गळत्या लावल्या तियेने. म्हणे अतित जेवोनी अवधारी जाऊ दे राजद्वारा बाहेरी. देहत्यागीन ये अवसरी यावरी धीरन धरवे पै. कैलास पंथ लक्षुन सखया एकला जातोसी मज टाकून. तुझे संगती मी येईन उभा राहे क्षणभरी. तू मोक्षद्वीपाचे केणे भरून जासी कैलास राजपेठ लक्षुन. तुझे संगती मी उद्धरेन मज टाकुनी जाऊ नको. उदकावीण जैसा मीन तैसी मी तानया तुझवीन. माझे हृदय निर्दय कठीण लोकात वदन कैसी दाऊ. तुझी माऊली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता. तुवा आपुली सार्थकता करून गेलासी शिवपदा. हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझ ऐसान दिसे बाळ. मग ते पचवुनी तात्काळ उठा म्हणे अतिताते. अतित म्हणे अवनीपती उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती. ऐसे ऐकता श्रीयाळ नृपती झाला चित्ती संकोचित.
चांगुणा म्हणे नृपनाथा, सत्व राखावे सत्वराता, विन्मुख जाऊ द्यावे न अतिता, मनी चिंता न धरामी. नवमास वाहिला म्या उदरात, तुम्हास जड नव्हे चौप्रहारात. पोटीचा पोटी घातला सूत, चिंता काय नृपश्रेष्ठा. राव बैसला पंक्तीसी, ताट वाढून आणले वेगेसी, अतित म्हणे चांगुणेसी, तूही येई सवेग. अवश्य म्हणून झड करी, येऊन बैसली नृपसुंदरी, यावरी अतित म्हणे तुमच्या मंदिरी, अन्न न घ्यावे सर्वथा, निपुत्रिकाचे न पहावे वदन, मग येथे कोण घेईल अन्न. दीपे विण शून्य सदन, पुत्रा विण ते वि तुम्ही, नासिके वाचोनी वदन, की वृक्ष जैसा फळाविण, की बुबळाविण जैसे नयन, शून्य सदन तुमचे तेवी. तवती दोघी बोलले सद्गतीत, एक होता तो अर्पिला सुत, चांगुणा म्हणे गेले सत्व, अतित विन्मुख जाईल आता. एक बाळ तो दिधला भोजनासी, आता महाराजा सत्व किती पाहसी. ऐसे बोलता चांगुणेसी, अद्भुत गहिवर दाटला, म्हणे सत्वही बुडाले सकळ, वृथा गेले माझे बाळ. मग कंठा मोकळा करुनी ते स्नेहाळ, हाक फोडी चांगुणा, नयनी चालिल्या प्रेमाश्रुधारा, म्हणे आहा शिव कर्पूर गौरा, दीर्घस्वरे बाहे उमावरा, पावसत्वरिया आकांती, आहा झाले वंशखंडन, न देखो पुढती पुत्रवदन. ऐसे ऐकता अतिताचे नयन, स्त्रव लागले प्रेम भरे, बाहेर फुटली मात, वळसा थोर होत नगरात. लोकदुःखे वक्षस्थळ पीडित, राजकिशोर आठवणी, विमान दाटले सुरवर, म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर. ईस प्रसन्न होऊनी श्रीशंकर, काय देईल ते न कळेची. अतित म्हणे चांगुणेची, जे प्रिय असेल तुझे मानसी, ते मजसी माग सद्गुण राशी. यावरी सती काय बोले, मज निपुत्रिक म्हणतील लोक, हा धुओनी काढी कलंक. ऐसे ऐकता कैलास नायक, बोलावी म्हणे पुत्रासी, सत्य मानुनी अतीत वचना, दीर्घ आक फोडित चांगुणा, म्हणे चिलया गुण निदाना, येई स्नेहाळा धावनी. अतीत तुझ विणन घे ग्रास, कोठे गुंतलासी खेळावयास, माझे ताने तू पाडस, सत्व राखे येऊनिया. तू नयेसी जरी धावून, तरी माझा जाऊ पाहे प्राण, दश दिशा विलोकुन, चांगुणा पाहे ते धवा. मागुती हाक फोडी वेल्हाळ, तो जैसे उगवे मित्रमंडळ, तैसा धावतचा आला बाळ, पाहे श्रियाळ स्नेहभरे. अतीत स्वरूप टाकून, शिव प्रकटला निजरूप पूर्ण, दशहस्त पंचवदन, दीनोद्धारण जगद्गुरु. चिलया शिवे हृदयी धरिला, निज अंकावरी बैसविला, श्रियाळ चांगुणा ते वेळा, पायांवरी लोळती. सुरवर सुमने वर्षती अपार, दुंदुबिनादे कोंदले अंबर, आनंदमय झाले नगर, धावती लोक पहावया. शिवे आणविले दिव्य विमान, श्रियाळ चांगुणा दिव्य रूप होऊन, चिलयासी सिंहासनी स्थापून, छत्र धरिले तयावरी. सचिवांस निर्वोनी राज्यभार, विमानी वैसली सत्वर, निजपदी जगदुद्धार, श्रीशंकर स्थापितया. कांतीनगरी सौख्यागाध, त्रिभुवनी नमाये आनंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, अभंग नविटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ झाला 14 अध्यायापर्यंत, 14 भुवनांचे सार यथार्थ, 14 अध्याय निर्मिले. की 14 विद्यांचे सार, की 14 गाठींचा अनंत परिकर, की 14 पदे निरंतर गयावर्जन घडे हे. की 14 रत्नांचा प्रकाश, येथेची झाला एकरस, की 14 चक्रे निशेष, प्रिय 14 ही लोकाते. की 14 कांडे वेद, की 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध, की 14 कोठड्या शुद्ध शिवमंदिर निर्मिले. श्रवण पठण लेखन निधिध्यास अनुमोदन, परमप्रीती करिता ग्रंथरक्षण, फल समान सर्वासी. इतुक्यासही शिव होऊनी माऊली, करील निजांगाची साऊली. आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी, ग्रंथश्रवणे प्राप्त होय. आधी व्याधी जाय निरसोन, वंद्याही पावे पुत्र संतान. ग्रामा गेला बहुत दिन, पिता बंधू भेटेल. घरी संपत्ती दाटे बहुत, ऋणमोचन होय त्वरित. शत्रुक्षय यथार्थ, दक्षिणमुखे वाचिता.
शत आवर्तने करिता भक्तियुक्त, कोटी होय शिवभक्त सूत. ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ, पिशाच भूत न रिघे तेथे. त्रिमास करिता नित्य आवर्तन, सर्व संकटे जाती निरसोन. भावे प्रचित पाहावी वाचून, नाही कारण अभाविकांचे. सोमवारी ग्रंथ पूजून, अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षून. सुचिरभूत होनी करावे शयन, स्वप्नी प्रकटोनी शिव सांगे. जे जे पडेल संकट, ते ते निवारीलस नीलकंठ. 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ, वेगळाले लिहिले असे. प्रथमाध्यायी मंगळाचरण, दाशार्हरायाचे आख्यान. कलावतीने पती उद्धरिला पूर्ण, हेची कथन निर्धारे. द्वितीयाध्यायी निरूपण, शिवरात्री कर्मविपाक कथन. तिसऱ्यात गौतमे कथा सांगून, कल्माशपाद उद्धरिला. चौथ्यात महाकाळ लिंगार्जन, गोपबाळ गेला उद्धरून. पाचव्यात उमेने पुत्र पाळून, राज्य स्थापिला शिवप्रसादे. 6वा अध्याय अतिरसिक, सीमंतिनी आख्यान पुण्यकारक. 7वा 8वा सूरस कौतुक, भद्रायुरायाचे कथन पै. 9वात वामदेवाचे आख्यान सूरस, दुर्जय राजा झाला राक्षस. जन्मदुःखे कथिली बहुवस, अतिसूरस अध्याय तो. 10व्यात शारदा आख्यान, 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण. महानंदा गेली उद्धरोन, भद्रसेन राव तरला. 12व्यात विदुर बहुला उद्धार, विष्णूने मर्दिला भस्मासूर. 13व्या अध्यायात समग्र शिवगौरी विवाह पै. 14व्यात शिव अर्पणा विनोद, गौरी बिल्लिणी झाली प्रसिद्ध. पुढे श्रीयाळ चरित्रागाध, 14वा अध्याय संपूर्ण हा. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद, आनंद सांप्रदाय परम आघाद. क्षीरसागरी गोविंद, आधी उपदेशी कमलोद्भवा. तेथोनी अत्रि ऋषी प्रसिद्ध, पुढे पूर्णब्रह्म दत्तात्रय अगाध. त्यापासूनी सदानंद रामानंद यती. तेथुनी अमलानंद गंभीर, मग ब्रह्मानंद उदार. त्यावरी कल्याणी राहणार सहजानंद यतींद्र पै. तेथुनी पूर्णानंद यती युद्ध, त्यापासा पितामह दत्तानंद. पिता तेची सद्गुरु प्रसिद्ध, ब्रह्मानंद यतींद्र जो. पंढरीउनी 4 योजने दूरी, नैऋत्य कोणी नाजरे नगरी. तेथील देशलेखक निर्धारी, पूर्वाश्रमी ब्रह्मानंदी. पुढे पंढरीसी येऊन, केले तेथे संन्यास ग्रहण. तेथेची समाधिस्थ होऊन, अक्षयवस्ती केली पै. जो ब्रह्मानंद माझा पिता, सावित्री नामे माझी माता. बंधुनी त्या उभयता, शिवलीलामृत ग्रंथ संपविला. शके 1640, विलंबी नाम संवत्सरास. शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास, रविवारी ग्रंथ संपविला. ब्रह्मकमंडलूंच्या तिरी, द्वादशमती नाम नगरी. अद्यंत ग्रंथ निर्धारी, तेथेची झाला जाणीजे. शिवलीलामृत ग्रंथ अद्यंत, 14 पर्यंत. जय जय शंकर उमानाथ, तुझ प्रित्यर्थ हो का सदा. अपर्णा जीवना कर्पूर गौरा, ब्रह्मानंदा जगदुद्धारा. श्रीधर हृदयाब्ज भ्रमरा, अक्षय अभंग दयानिधे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. सदा परिसोत सज्जन अखंड, 14 गोडहा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.